शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय युवा क्रिकेट संघाचे लक्ष झिम्बाब्वेमध्ये T20 मालिका जिंकण्याचे असणार आहे। 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे 2-1 अशी आघाडी असून 2 देशांमधील चौथा सामना आज रंगणार आहे। या प्रसंगी भारतीय संघ आजच मालिका विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करेल, तर यजमान झिम्बाब्वेच्या संघ मालिका 2-2 अशी बरोबरीत राखण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे। लीजेंड्स लीगची वर्ल्ड चॅम्पियनशिप इंग्लंडमध्ये खेळवली जाते। या लीग मध्ये एकात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर दुसऱ्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला। मात्र 2060च्या T20 विश्वचषकाप्रमाणे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज अंतिम सामना खेळला जाणार आहे। भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचताच चाहत्यांना 2007ची T20 विश्वचषक फायनलची आठवण झाली आणि चाहते आता अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहतात। ICC T20 वर्ल्ड कप 2024च्या आयोजनाबाबत या स्पर्धेदरम्यानच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले। आता ICCच्या वार्षिक बैठकीत यावर चर्चा होणार आहे। श्रीलंकेत होणाऱ्या या बैठकीपूर्वीच ICCच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय आणि यामागे ICC T20 वर्ल्ड कपच्या आयोजनातील गोंधळ असल्याचं सांगितलं जातंय। मात्र गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या खराब नियोजनावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर इव्हेंट हेड ख्रिस टेटली आणि मार्केटिंग व कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक क्लॅरिया फुर्लोंग यांनी राजीनामा दिलाय। विम्बल्डन 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराज आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच भेटणार आहेत। या दोघांमध्ये 14 जुलै रोजी विजेतेपदाचा सामना रंगणार आहे। जोकोविचने उपांत्य फेरीच्या सामन्यात लॉरेन्स मुसेट्टीचा पराभव करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं। या सामन्यात जोकोविचला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं असलं तरी शेवटी तो विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आणि टेनिस कारकिर्दीत तो 10व्यांदा विम्बल्डनचा अंतिम सामना खेळणार आहे। स्पेनचा 21 वर्षीय युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराजने विम्बल्डन 2024 स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवलंय। काल 5व्या मानांकित डेनिल मेदवेदेवला त्याने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली। गेल्या वर्षी अल्काराजने विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घालत मोठा पराक्रम गाजवला होता। शुक्रवारी सेंटर कोर्टवर 2 तास 55 मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात अल्काराजने मेदवेदेवला 6-7, 6-3, 6-4 आणि 6-4 अशा 4 सेटमध्ये पराभवाचा धक्का दिलाय। इंग्लंडने लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडीज संघाचा 1 डाव आणि 113 धावांनी पराभव केला। लॉर्ड्सवरील हा सामना खूपच अविस्मरणीय होता, कारण हा जेम्स एडरसनचा अखेरचा कसोटी सामना होता। तर दुसरं कारण म्हणजे इंग्लंडचा पदार्पणवीर गस एंटिकिन्स कसोटी पदार्पणातच 12 विकेट्स घेतल्या। एंटिकिन्सने आपल्या या पदार्पणाला ऐतिहासिक बनवले। गस एंटिकिन्सने त्याच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या आणि यासह गस एंटिकिन्सने पदार्पणाच्या सामन्यात 10 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरलाय। इंग्लंड क्रिकेट टीमने कॅप्टन बेन स्टोक्सच्या नेतृत्वात विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेत शानदार सुरुवात केली। इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 114 धावांनी धमाकेदार विजय मिळवला। मात्र ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। तसेच इंग्लंड टीमने दिग्गज जेम्स एडरसन याला विजयासह निरोप दिला। जेम्स एडरसनने हा त्याचा अखेरचा कसोटी सामना असेल हे आधीच जाहीर केलं होतं। ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर आता वेस्ट इंडिजनेही महिला T20 क्रिकेट लीग सुरू केली आहे। महिला कॅरिबियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम पुढील महिन्याच्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे। ही लीग 29 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। भारताची महान महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी या लीग मध्ये दिसणार आहे। मात्र या लीग मध्ये ती एका संघाची मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे आणि या लीग मध्ये भारतातील अनेक महिला खेळाडूही असणार आहेत। या लीग मध्ये सध्या फक्त 3 संघ आहेत, त्यापैकी 2 संघ IPL फ्रँचायझी आहेत। यामध्ये बार्बाडोस रॉयल्स महिला, गयाना अमेझॉन वॉरियर्स महिला आणि त्रिनबागो नाईट रायडर्स महिला असे 3 संघ सहभागी आहेत।